तर ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। विधान परिषदेची निवडणूक अटळ आहे अशी शक्यता आता वर्तवली जाते, कारण 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। महायुतीत भाजपचे 5 उमेदवार जाहीर झालेत, तर शिंदे गटाचे 2, अजित पवार गट 2 उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। महाविकास आघाडीकडून काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाकडून प्रत्येकी 1 उमेदवार दिला जातोय। आज सर्व उमेदवार आपले अर्ज दाखल करणार आहेत। तर विधान परिषदेची निवडणूक अटळ का ठरते, तर भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता अशी सूत्रांची माहिती आहे। अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांनाही संधी मिळू शकते अशी सूत्रांची माहिती आहे। तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली जाते। शेकापच्या जयंत पाटलांना शरद पवार गट समर्थन देणार आहे। महायुतीनं 9 उमेदवार दिले तर निवडणूक अटळ ठरेल। शिंदे आणि अजित पवार गटाचे उमेदवार अधिकृतपणे जाहीर होणं अद्याप बाकी आहे।